शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सन 2023 मधील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे काही अर्थसहाय्य मिळणार आहे, जसे की हेक्टरी 5,000 आणि जास्तीत जास्त 2 हेक्टरसाठी 10,000, याची लिस्ट आपण कशी चेक करायची हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी सांगितलेली जी स्टेप आहे ती स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा। जी लिस्ट आपण बघणार आहोत याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्या लिंकवरूनच तुम्हाला हे ओपन करायचं आहे। चला तर मित्रो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला महाडीबीटी SCA ॲग्री यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा काही इंटरफेस येईल। असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फार्मर सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। फार्मर सर्च या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला गेट OTP फॉर आधार व्हेरिफिकेशन या बटनावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल। ज्या मोबाईल नंबरला तुमचे आधार लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर तुमचा OTP जाईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP फॉर आधार या ठिकाणी क्लिक करायचं आहे। फॉर आधारवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा पॉपअप येईल, त्या पॉपअपला तुम्हाला ओके करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला फार्मर लिस्ट या ठिकाणी शोधायची आहे। फार्मर लिस्ट शोधत असताना सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा डिव्हिजन सिलेक्ट करायचा आहे। यामध्ये माझं डिव्हिजन अमरावती मी सिलेक्ट करतो। त्यानंतर मला जिल्हा बुलढाणा या ठिकाणी सिलेक्ट करतो। त्यानंतर तालुक्यामध्ये चिखली मी या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि विलेजमध्ये जे काही तुमचे गाव असेल ते गाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे। गाव सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर तुम्हाला सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला येथे तुमची लिस्ट या ठिकाणी दिसून जाईल। सध्या तरी या ठिकाणी लिस्ट उपलब्ध नाही, पण काही भागात लिस्ट उपलब्ध आहे, त्या भागात तुम्ही लिस्ट बघू शकता। जसे की मी या ठिकाणी संभाजीनगर किंवा नागपूर या ठिकाणी सर्च करतो। बुलढाणा जिल्हा आपण भंडारा घेऊ, तालुका आपण या ठिकाणी भंडाराच घेऊ आणि विलेज एखादे समजा अर्जनी या ठिकाणी मी घेतो आणि सर्च करतो। तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही लिस्ट या ठिकाणी आलेली आहे। या लिस्टमध्ये एवढे नाव आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी तुमचा सर्वे नंबर दिलेला आहे, या ठिकाणी खाता नंबर दिलेला आहे, तुमचे अनुदान हे कोणत्या पिकासाठी ते पीक या ठिकाणी दिलेले आहे आणि तुमचा जो काही एरिया आहे हा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमची लिस्ट यामध्ये शोधू शकता। मित्रांनो, माहिती आवडली असेल व्हिडिओ शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।